तर कासगाव संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करणं पसंत केलंय. तर फलंदाजीसाठी यावेळेस आमंत्रित केलंय यावेळेस भोजिया संघाला. तर निश्चितच कासगाव संघ म्हटलं की आमच्या बायराम शेठ कांबरी यांचा संघ. तर निश्चितच आमचे नवनाथ राऊत जर आले असतील तर याच या ठिकाणी हॅलो हॅलो ओमकार कुठे असेल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. हॅलो पंच आपण सामना सुरू करा कारण अजूनपर्यंत आपल्या 3 सामने या स्पर्धेमध्ये आपल्या प्रदर्शित करायचे आहेत. त्याला विनंती असणार पंचांना खेळूंना आणि संघनायकांना की आपण दिलेल्या वेळेमध्ये निर्धारित वेळेमध्ये आपण सामने संपवण्याचा प्रयत्न करा. स्टार्ट द मॅच सामना सुरू होते. याच्या स्पर्धेतील आपण अजून एक सामना आपण पाहणार आहोत आणि जो संघ जिंकेल तो मात्र सरळ घरी परतावं लागेल संघाला. सामना सुरू होते 5 षटकांचा सामना. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शो द गुड क्रिकेट. जगदीश थँक्यू सर. सामना सुरू झाला. पहिला चेंडू यावेळेस फेकला गेला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव एकवटली जातोय. संघाचं आणि स्वतःचं सुद्धा खातं खुलं केलं जात आहे 1 या धावसंख्येवरती. तर कासगाव विपक्ष भोज असं सामना बघतोय आपण. तर विकी याचा विकी व्हेरी वेल प्लेड. अत्यंत चांगले फलंदाजी आणि चांगला परफॉर्मन्स दिलाय. तर निश्चितच तर शैलजी भोईर यांच्याकडून 3 चेंडूवरती 3 षटकार मारल्याबद्दल 2500 रुपयाचं पारितोषिक. विकी बेस्ट ऑफ लक. तर सामना सुरू झाला. पहिल्या चेंडूवरती एक धाव. दुसरा चेंडू यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि दुसऱ्या चेंडूवरती मार्टिन 6 धावा. थँक्यू तिथे. तर या ठिकाणी पंचाने इशारा केला होता प्रेक्षक आपण लगेच निर्णय द्यायचा आहे कारण पंचानं सुद्धा दूरवरचं बघायला लागतं. त्यामुळे 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावरती चेंडू गेलाय त्यामुळे निश्चितच या 4 धावा मिळाल्यात. या खेळाडूला सलामीची जोडी मैदानामध्ये पाचारण केली जातोय. अत्यंत चांगल्याच वातावरण निर्माण केलं जातं या ठिकाणी या सामन्यांसाठी. कारण मागचा सामना बघितला कारण जे पहिले 4 सामने झाले होते जवळजवळ एकतर्फी सामने होते. मजा नव्हती. मात्र याच सामन्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांचा उत्कंठ सिगेला पोहोचला होता आणि प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण आलं होतं की सामना कोण जिंकेल. मात्र त्याचं उत्तर मिळालं होतं. सामना जिंकला होता यावेळेस गावदेवी उंबारली संघाने. कारण 6 चेंडूवरती 18 धावांची गरज असताना त्या 18 धावा कुठल्या होत्या. तर या वेळेस मंचावरती तेजस मेंगळ साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी बघतोय एक चौकार दाखवलाय. या वेळेस हा चेंडू बघावा लागेल. गुडलँड स्पॉट वरती चेंडू फेकलाय मात्र टेकअप केला जातोय एसटी रक्षकाकडून आणि हा चेंडू निर्धाव आहे. कारण पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या त्याच्यानंतर मात्र चौकार दाखवलाय फलंदाजाने. धावसंख्या दापडकरती बघतोय आपण 5 धावा झाल्या. त्या एका चौकाराच्या मस्तीने मात्र या 5 धावा बघतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू शॉर्ट पूल करतोय. मिस टाइम फटका. सर्व क्षेत्ररक्षक जवळ आणि चेंडू मात्र कॅरी केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन. तर निश्चित या ठिकाणी तेजस मेंगळ साहेब आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आलात व्यासपीठावरती या. आपण आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तसेच आमचे कॅमेरामॅन राऊत योगेश राऊत अत्यंत चांगली कामगिरी बघू शकता आपण. 8 दिवसामध्ये सलग त्यांना या ठिकाणी निश्चितच क्षण स्पर्धेचा टिपला जातोय. तर दुसरीकडे जी युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा दाखवली जाते www.tenniscricket.in गौरव सावंत
आणि त्यांचे या गौरव सावंत यांचा निश्चितच उल्लेख करावा लागेल, कारण अतिशय चांगली कामगिरी आणि तेवढीच चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून दिली जाते प्रेक्षकांना. जे प्रेक्षक या ठिकाणी येऊ शकत नाहीये त्यांना मात्र युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवण्याचं काम केलं जात आहे. तर पहिलं षटक मार्गस्थ आहे, एक फलंदाज बाद झाला. अतिशय चांगली गोलंदाजी मिमाने या गोलंदाजाने कमबॅक केल्या. शॉर्ट पुलचा चेंडू पुल करतोय, चेंडू जातो या डीप फाईन लेगला. 2 बाउन्स. चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पलीकडे दुसरा चौकार. तर निश्चितच पुन्हा एकदा चौकार बघतोय आपण या खेळपट्टीवरती. मात्र फलंदाज पुढे येऊन स्टंप आउट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील केलाय, स्ट्रॉंग अपील. आपण बघू शकता क्रिकेटचा नियम क्रमांक 27 नुसार अपील केलं जातंय. मात्र पंच फिरोज सर यांनी बघितलाय, चेंडू निघून गेलाय, त्यामुळे कोणताही निर्णय दिला नाहीये. शेवटचा चेंडू होता, निर्धाव फेकला गेला. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावपळकावरती एकेरी अंकामध्ये फक्त 9 धावा. 2 चौकार आल्या तरी सुद्धा फक्त 9 धावा धावपळकावरती. कारण पहिला फलंदाज बाद झालाय अनंत अंबीर, हा बाद झालाय ज्याने पहिला चौकार दाखवला होता. तर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बालकृष्ण मुंडेजी, आपल्याला विनंती असणार आहे आपण मंचावरती यायचं आहे. या मंचावरती आपलं स्वागत आहे. तर निश्चितच सामना अतिशय चांगला सामना बघतोय. भोज विपक्ष कासगाव या 2 संघामध्ये आहे. ज्या कासगाव संघाने नाणेफेकी जिंकली होती, मात्र पहिलं षटक फेकलंय कासगाव संघाकडून. षटक फेकणारा गोलंदाज होता पांडुरंग लहाने, याने षटक फेकलंय. 9 धावा फक्त धावपळकावरती. तर बहुसंघाला सुवर्ण संधी आली आहे की कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले तर बालकृष्ण मुंडे सर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे बहुसंघाला. अत्यंत चांगली कल्पना. मात्र यावेळेस चौकार षटकार नव्हे तर धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण 10 धावा आल्या धावपळकावरती बघतोय. धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये 2 डिजिट मध्ये धावसंख्या बघतोय आपण. आणि क्षेत्ररक्षण जे पाहणी केली तर P2चं दुसरं षटक आहे, त्यामुळे निश्चित डावकुरी हाताचा फलंदाज मैदानावरती. एक डीप मिड विकेटला, एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफला, असे 3 क्षेत्ररक्षक पाहू शकता. बॅकफुटला जाऊन कट केला हलक्या हाताने, मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. फक्त सिंगल आली आहे, मात्र सिंगलने स्ट्राईकला रोटेट केली जात आहे. बघा अद्यापर्यंत या बोथ संघाचा विचार केला तर 2 चौकार लागवल्यात. मात्र ज्या फलंदाजाने चौकार दाखवला होता पहिला अनंताने, तो मात्र पॅव्हेलियन मध्ये परत पडलाय. मात्र तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज श्रीपद आलाय. हा बेलेन्स चेंडू पॉइंटच्या वरून, चेंडू थांबेल का? आउटफील्ड पास आहे, मात्र शेवटच्या मोमेंटला शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलाय. 2 धावा तर निश्चितच घेतल्या, मात्र 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट या मैदानामध्ये बघतोय आपण. अतिशय चांगला ताळमेळ या 2 फलंदाजामध्ये आहे आणि या 3 धावा मात्र धावपळकावरती अंकित केल्या जातात. तर सामना अत्यंत चांगला होईल या शंकाच नाही आहे, कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. त्यामुळे निश्चितच सामनाचं चित्र हे स्पष्ट होणार आहे. 60मध्ये गोलंदाज समीर पुन्हा एकदा हा चेंडू, यावेळेस जोरदार चेंडूच्या प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हलकासा अपील केलं होतं. बघा जेव्हा चेंडूची सांगता होते तेव्हा मात्र निर्धाव सांगता होते तेव्हा मात्र अपील केलं जातं आणि प्रेक्षकांचा शोर शराबा बघू शकता. तर यावेळेस कासगाव संघाचे पाठीराखे आहेत, जास्त संख्येने उपस्थित आहेत कासगाव संघाचे, त्यामुळे निश्चित हा चेंडू खराब आहे. पंच योगेश यांनी बघितला आणि आमच्याकडे मात्र दोन्ही हात समांतर रेषेमध्ये केल्यात, दाखवलाय की हा चेंडू स्वेर आहे. मात्र अवांतर स्वरूपाने 1 धाव मिळतोय. 15 धावा लागल्यात धावपळकावरती बघतोय. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा.
पुढे येतोय टॅप करतोय चेंडूला सरळ रेषेत केल्याचा होता एकदा बेकोटल्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि मात्र पुन्हा एकदा चित्त्याच्या चपळाईने 2 धावा धावपळकावरती अंकित केल्या जातात. अतिशय चांगली रणनीती आहे या दोन फलंदाजीची. एकीकडे विशाल भारती तर दुसरीकडे श्रीपाद कडाले. दोन्ही फलंदाज विशाल भारती एक चांगला फलंदाज आहे ज्याने या 2 वर्षामध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं मी म्हणेन या बौद्ध संघाला. तो विशाल भारती पुन्हा एकदा शॉट पूल करतोय चेंडू हवेत आहे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणखीन एक धक्का मोठा धक्का लागतोय यावेळेस आणि फलंदाज बाद होतोय तो विशाल भारती. बॅक टू द प्रवेलियन. निश्चितच डीजे मास्टर यांच्याकडून चांगलं गाणे आमच्या प्रेक्षकांसाठी ऐकवण्यात येतात. क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम. कुणाल लाईव्ह साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर मयूर गायकवाड तिसगावचे गेले 2 वर्ष सातत्याने स्पर्धेमध्ये बघतोय अत्यंत चांगली कामगिरी करताना. तर दुसरीकडे मैदानामध्ये बघतोय 2 नामवंत पंच जे प्रोफेशनल पंच आहेत व्यावसायिक पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे ज्याने बरेच वर्ष क्रिकेट अगोदर खेळले होते असे आमचे फिरोज खान कल्याणचे ज्याने अगोदर टेनिस क्रिकेट केल्यानंतर त्याच्यानंतर लेदरचे ते लेदर क्रिकेट केलंय आणि त्याच्यानंतर वेळ मिळतोय तेव्हा मात्र कोचिंगचं काम केलं जात आहे. तर दुसरीकडे स्क्वेअर लेगचे पंच योगेश शिंद्रेकर यांचा परिचय या ठिकाणी द्यायचा झाला तर प्रथम त्यांनी समालोचन करण्याची भूमिका अदा केली होती त्याच्यानंतर मात्र त्यांनी वेगळं वळण लावलंय आणि पंच प्रोफेशनल पंच म्हणून पुढे येण्याचं काम केलंय योगेश शिंद्रेकर. अत्यंत नामवंत पंच बघतोय मैदानामध्ये आपण बघणार आहोत 8 दिवसामध्ये सातत्याने त्यांना कारण गत वर्षी सुद्धा चांगली कामगिरी केली होती मात्र चांगल्या कामगिरीच्या आधारावरती पुन्हा एकदा त्यांना प्राधान्य दिलं गेलं या स्पर्धेमध्ये. कारण स्पर्धा एवढी मोठी आहे अचूक स्पर्धा आहे त्यामुळे निश्चितच या स्पर्धेवरती तीक्ष्ण नजर असणारे आमच्या या सर्व आयोजकांची. कुठे काही कमी राहिलं का हे मात्र सातत्याने भ्रमण केलं जातंय या मैदानामध्ये आणि क्षण स्पर्धेचा टिपला जातोय. www.tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून. हा चेंडू जबरदस्त फटका माटी हिट करतोय एक्साइटिंग पॉवर बॉल गोज ऑन 6 रन. बॉल द्यायचा आहे. थँक्यू डीजे. तर बॉल द्या आपण. आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे आपण बॉल गेल्यानंतर शोधा थोडा. तर बॉल नवीन देण्यात येईल. स्पर्धेचा नियम बघा आपण. तर जेव्हा जेव्हा चेंडू जाईल तेव्हा मात्र चेंडू नवीन देण्यात येईल. जर चेंडू फुटला तर डेड बॉलची घोषणा केली जाईल. कारण स्पर्धेचे नियम अत्यंत कठीण आहेत कारण आपण नेहमी बघता युट्यूब वरती स्पर्धा कारण ज्या ठिकाणी आपण संयुक्त अरब अमिरात मध्ये जातोय त्यावेळेस मात्र आजचे नियम असतात त्या देशाचे मात्र कडक नियम आहेत तिथे सुद्धा स्पर्धेच्या. हा चेंडू अतिशय चांगला होता खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. ज्या ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी मात्र या 2 धावा अंकित केल्या जातात. तर आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये काकाडोल गावदेवी काकाडोल संघाला 2 धावांची पेनल्टी लागली होती त्याच्यानंतर मात्र थोडासा उशीर केला त्याने आणखीन त्यामुळे आणखीन 1 धावेची म्हणजे टोटल 3 धावांची पेनल्टी लागली होती त्या काकाडोल संघाला. तर शिस्त काय असते ती दाखवली जाते स्पर्धेमधून. शिस्तीचं पालन करावं लागतंय नाहीतर आपल्याला दंड भोगावा लागतोय. 2 कारणं सर आहे यावेळेस चांगला क्रिकेट. पुन्हा एकदा शॉट पुल करतोय चेंडू डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय मात्र एकच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय. चेंडूची फेक केली होती मात्र कलेक्टिंग खराब त्यामुळे एकदा होती त्यामुळे 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि टोटल बघितलं तर टोटल स्कोर मोजून 27 धावा धावपळकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात ज्या शंकर पाटील याने आल्यास मात्र आपला परिचय दिला होता या ठिकाणी षटकार मारून. तर या दरम्यान आपण बघू शकता आमचे सर्वांचे लाडके उद्योजक सन्माननीय अशफाकभाई पटेल
यांचं आगमन झालंय तर त्यांना विनंती करतोय मंचावरती याचा चेंडू हव्यात. गुड कॅच, फलंदाज बाद. दुसरा यावेळेस तिसरा आद्रा लागतोय तो भोज संघाला. थँक्यू. तर बघा आमच्या सोबत एक छोटासा मुलगा आहे, स्कोरिंग करतोय, प्रेम धुले. अत्यंत चांगली स्कोरिंग आहे, शिकतोय अजूनपर्यंत. तर दुसरीकडे आमचे स्कोरर रुपेश धुले, दोघे बंधू निश्चितच चांगली कामगिरी, कारण स्कोरिंग हा एक चांगला जॉब आहे. आमचे मच्छिंद्र सर नेहमी स्कोररची तारीफ करतात, कारण स्कोरिंग हा चांगला जॉब आहे. तर आपण रायगडमध्ये सुद्धा गेलो तर प्रोफेशनल स्कोरिंग आढळून येतात ज्या ठिकाणी निश्चितच नाव घ्यावंशी वाटतोय ते म्हणजे खारघरचा जयेश पाटील याचा. तो जयेश पाटील एवढा अचूक स्कोरिंग करतो, अचूक आणि ऑनलाईन स्कोरिंग. प्रत्येक चेंडूला प्रत्येक षटकार चौकाराला सांगतो की कितवा षटकार आहे तो, एवढे अचूक स्कोरिंग. मात्र पुन्हा एकदा माटी हिट करतोय, चेंडू मात्र सीमा पलीकडे, मनगटी ताकदीचा वापर, पुन्हा एक षटकार. थँक्यू थँक्यू. डीजे एक मिनिट आपण थांबायचंय. तर याच दरम्यान जोयले गावचे आमचे ग्रामस्थ सन्मान्य दगडू माले यांचे इथे शुभागमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तर बघा पावर दाखवली यावेळेस या फलंदाजाने, आणि जो क्षेत्ररक्षक होता डीप मिड विकेटला त्याच्या डोक्याच्या वरून, मात्र त्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक म्हणून बघावं लागलाय, कारण चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून गेलाय, षटकार दाखवलाय आणि धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्या बघतोय आपण धावपळकावरती 33 धावा झाल्यात. हे तिसरं षटक मार्गस्थ असताना दत्ता टेंबे याच्या षटकामध्ये 2 षटकार. जरी एका फलंदाजाला बाद केलाय तरी सुद्धा 2 षटकार काढले त्या गोलंदाजाने. हा चेंडू उचली घेणारा होता, मात्र शेवटच्या क्षणाला लास्ट मोमेंटला ही बॅट मात्र या ठिकाणी कमी केल्या आणि एकच धाव एकवटल्या. शेवटचा चेंडू होता, निश्चितच शेवटच्या चेंडूवरती एक धाव एकवटली आहे. आणि मात्र तर ड्रीम ट्रॉली जाऊ द्या मैदानमध्ये. आपण 3 षटकं संपल्या, ड्रीम ट्रॉली मैदानमध्ये जायचं. तर 3 षटकं संपल्यात आणि या 3 षटकाच्या सांगतेनंतर आपण या भोज संघाची धावसंख्या बघतोय धावपळकावरती 33 धावा. चौतीस. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा, 34 धावा झाल्या धावपळकावरती. अत्यंत चांगली धावगती आहे मी म्हणेन या 5 षटकांच्या सामन्यामध्ये आहे, कारण 34 धावांचा विचार केला तर या 3 षटकामध्ये 34 धावा 11.33 ची सरासरी गाठली आहे. मात्र ही सरासरी कमी असेल का, कारण कासगाव संघाला सुद्धा लेखून कमी लेखून चालणार नाहीये. ज्या कासगाव संघाने आम्ही VPL वांगणी प्रीमियर लीग मध्ये बघितलं होतं, अत्यंत चांगले असे फलंदाज, नवीन फलंदाज मात्र तयार झालेत या कासगाव संघाकडून. तर या पुढचा होणारा सामना काकडवाल संघाचे संघनायक आणि मी किशोर मडवी याला विनंती करेन, तसेच चांदई संघाचे संघनायक सागर कोळंबे विनंती करतोय आपणास की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. सत्र समाप्त लगेच आपण तातडीने संपर्क साधायचा आहे. आपण ही स्पर्धा पाहतोय हिंदू हृदय सम्राट चषक 2017 तमाम कडे मान्यवरांचं आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जगदीश. तर निश्चित या ठिकाणी सर बघू शकता जोयली गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय दगडूजी माळी साहेब यांचं शुभागमन झालं व्यासपीठावरती. हार्दिक स्वागत. 3 षटकं संपल्या, 34 धावा धावपळकावरती. 11.33 च्या सरासरीने धावगती कायम म्हणता येणार नाही ठेवली आहे, मात्र ती पुढे सरकावावी लागेल, कारण या मैदानावरती धाबा चेसिंग केल्या जातात. मागचा सामना बघितला आपण उंबारली बनाम गावदेवी वसार या 2 संघामध्ये बिग सामना, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना होता, पैसा वसूल सामना बघितला. मात्र आज सामना सुद्धा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला येईल का. मात्र आज चेंडू शॉर्ट टर्मेनच्या दिशेने जातोय, मात्र चेंडू सीमा पलीकडे चौकार. समीर गोलंदाज आहे, 4थं षटक घेऊन आलाय. ज्या पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार प्रस्थापित केलाय फलंदाज यावेळेस श्रीपाद कडाली याने. अत्यंत चांगला चौकार बघतोय आपण. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र डिफेन्स फटका स्क्वेअर लेगला केलून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चेंडूची पैकी केली जातोय, मात्र मिसफील्ड झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू उचलला होता, दुसऱ्या मोमेंटला तोपर्यंत वेळ होता या 2 धावा घेण्याचा.
तर निश्चितच या काकडोल संघ किशोर मडवी आपलं स्वागत आहे. दुसरीकडे चांदई संघ आपलं स्वागत. दोन्ही कॅप्टन ऑफ टीम मंचावरती आल्यात. तर बिग फाईट सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येईल. निश्चितच यावेळेस फलंदाज बाद झालाय. इंडरेश लागली आहे. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसतोय तो भोज संघाला. तर व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं दगडूशेठ माळे ज्येष्ठ नागरिक यांना विनंती असणार आहे आपल्या शुभ असे आपण या पुढच्या सामन्याचं नाणेफेकी करायची आहे. काकडोल बनाम चांदई असा बिग फाईट सामना आपण बघू शकता. कारण दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय त्यामुळे निश्चितच त्यांच्या अंगामध्ये संचार निर्माण झालाय. तर पुढचा सामना बिग फाईट असणार आहे. जर सामना जिंकला तर पुढच्या वेळेमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. मात्र सामना प्रतिष्ठेचा असेल या दोन्ही संघांसाठी. हा चेंडू शॉर्ट पुल करतोय चेंडूला. मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरकला होता. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय. चौकार. तर शुभास याच्या बॅट मधून चौकार बघतोय. मोठा फलंदाज आहे. पुन्हा एकदा चेल होता का असा पंचांकडे थोडासा कटाक्ष टाकलाय. मात्र पंचाने यावेळेस दर्शवलाय. बॉडीला टच झालाय चेंडू त्यामुळे निश्चितच कॅरी केला होता. मात्र तर चांदई संघाने नाणेफेकी जिंकले. आपण चेंडू येथे चेक करून जायचा आणि आपला जो निर्णय असतो तो येथूनच सांगायचा आहे. बघा स्पर्धेमध्ये एक नवीन संकल्पना दरवर्षाप्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा असा निर्णय होता. कारण स्वतः निर्णय घ्यायचा आहे. तर ही चांगली संकल्पना यावेळेस जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेले यांची अत्यंत चांगली कल्पना बघतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. हा चेंडू यावेळेस मात्र मॅडम पॅड मधून निघून जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. कारण चौथं षटक होतं समीराचा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करून दिला आपल्या संघाला आणि 4 षटक संपल्यात मैदानावरती. आणि धावा बघतोय आपण 45 धावा धावपळकावरती लावल्यात या भोज संघाने प्रथम फलंदाजी करताना. अद्याप शेवटचं षटक असणार आहे. हाणामारीचं षटक ज्याला डेड ओव्हरचं षटक मानलं जात आहे. मात्र या षटकामध्ये बऱ्याच फलंदाज असतात. बऱ्याच वेळा चांगली फलंदाजी करतात. तर जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत बरेचसे प्रेक्षक एंट्री मध्ये आहेत गेट मध्ये आहेत. तर त्यांना विनंती असणार आहे आपण तो गेट खुला करायचा आहे प्लीज. आम्ही आपल्याला विनंती करतोय कारण बरेचसे आमचे प्रेक्षक आणि मान्यवर तिथून येण्यासाठी रस्ता आहे. मेन दरवाजा आहे आतमध्ये येण्यासाठी. मात्र आपण त्या दरवाजावरती थांबू नका. कारण आपल्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था केली आहे जय हनुमान क्रीडा मंडळ जोईले येणे. तर आपण पुढे सरकायचं आहे. कारण सचिन तेंडुलकर स्टँड समोर आपण बघतोय बऱ्याचशा खुर्च्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय या उजवीकडे आमच्या अजिंक्य राणे स्टँडच्या पुढे इकडे बऱ्याच खुर्च्या आहेत. त्यामुळे आपण या त्या खुर्च्यांवरती आज असं नसावा. कारण आपल्यालाही मेजवानी आहे. पहिली मोठी स्पर्धा बघतो आणि या स्पर्धेमध्ये आमच्या लाडके प्रेक्षकांची काळजी घेतली जाते. हा चेंडू पहिला चेंडू होता. गोलंदाज 5वं षटक घेऊन आला योगेश टेंबे ज्याने पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला. ज्या फलंदाजाने आल्यास चौकाराने सुरुवात केली होती सुभाषनी याला मात्र शांत ठेवलाय सध्या या मैदानावरती. कारण पहिला चेंडू निर्धाव फेकला. अद्याप उर्वरित 5 चेंडू फेकावे लागतील. पुन्हा एकदा चेंडू पॉइंटच्या दिशेला. मात्र झेल होता. सोपा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने. मात्र खराब थ्रो पैकी बघा यावेळेस कासगाव संघ चुका करतोय. मात्र चुकांना माफी नसतोय. कारण क्रिकेटमध्ये नेहमीच बघायला मिळतोय जास्तीत जास्त चुका करणारा संघ स्पर्धेतून बाहेर जातोय. त्यामुळे चुका सुधाराव्या लागतील. आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल. कारण हाय स्टँडिंगचं क्षेत्ररक्षण दाखवावं लागतोय. ज्यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी केली जाते त्यावेळेस मात्र आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण दाखवावं लागतंय. मात्र धावा आल्यात अद्याप धावपळकावरती 47 धावा बघतोय आपण या 5व्या षटकामध्ये. चांगला चेंडू जबरदस्त हायटिंग करतोय. मनगटी दाबतीचा वापर. चेंडू सीमा पलीकडे U6. DJ Umesh
निश्चितच 2016चा सैराट चित्रपट नागराज मंजुळे यांचा चित्रपट अप्रतिम, ज्या सैराटाने पूर्ण भारत देशाला वेळ लावलाय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू हवेत आहे, मात्र या वेळेला नो मिस्टेक, फलंदाज बाद, षटकार किंग मात्र बाद होतोय मैदानातून बाहेर. तर 53 धावा लागल्या धावफलकावरती. बघा आम्ही प्रत्येक वेळी सांगतो आपल्याला निश्चितच, कारण 53 धावा लागल्या. शेवटचं षटक मार्गाचा असताना या बहुत संघाचा आणखीन एक फलंदाज बाद झालाय, ज्याने चौकार षटकार दाखवला होता. सुभाष मात्र बाद होतोय. हा चेंडू अतिशय सुरेख डिलिव्हरी होती, मात्र फलंदाजाला समजलं नाहीये. पुन्हा एक निर्धाव चेंडू फेकलाय. या गोलंदाज ज्याच्यावरती दारुंदाज दिलाय योगेश टेंबे, जो शेवटचा गोलंदाज आहे यावेळेस कासगाव संघाचा. निश्चितच कासगाव संघ म्हटलं की आमचे बाळराम शेठ कांबरे यांचा संघ, ज्यांचं नाव पुढे येतो या संघाचा, मात्र तोच त्यांचा संघ बघतोय. हा चेंडू डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र बघावं लागेल. पंचांनी लेग बायचा इशारा केलाय. नियम क्रमांक 26 नुसार ही एक धाव आली आहे आणि मात्र षटक समाप्त होत आहे. पहिलं सत्र संपन्न झालंय. ज्या पहिल्या 5 षटकामध्ये या बहुत संघाने फलंदाजी केली आहे आणि पहिल्या 5 षटकामध्ये आपण बघतोय 54 धावा या कुठल्या गेल्यात, अगेन्स्ट त्यांच्या खेळताना या कासगाव संघाच्या विरुद्ध 54 धावा. येणाऱ्या 5 षटकामध्ये 55 धावांचं लक्ष असणार आहे. तर षटकामध्ये 54 धावा केल्यात, 55 धावांचं लक्ष असणार आहे. अतिशय चांगलं क्रिकेट या मैदानावरती बघतोय आपण, कारण पुढचा सामना बिग पायट असणार आहे. चांदेवी विपक्ष गावदेवी काकाडोले या संघामध्ये. पाहायला विसरू नका, आमचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी आले, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 55 धावांचं लक्ष ज्या वेळेला मैदानामध्ये घेऊन उतरेल, मात्र पुढचं 5 षटकं कशी असतील, काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आम्ही आमंत्रित करतोय रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सर यांना. थँक्यू सो मच जगदीश. पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम आयोजन. तर जानमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोहिले आयोजित स्वर्गवासी हिंदू हृदय समाजाचे 2017 तमाम प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे शामी दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. 3:35 होतात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण 5 सामने पाहिलेत. 5 सामने आपण स्पर्धेमध्ये एकतरी बी पाहिलेत, मात्र हा सामना खूप चांगला होईल अशी अपेक्षा बाळगूया आपण. 55 धावांची गरज कासगाव संघाला, कारण मागच्या सामन्यामध्ये अंबेशिव आणि चांदई यांच्यामध्ये आपण सामना पाहिला, तर अंबेशिव संघाला 55 धावांची गरज होती आणि तो सामना मात्र गमवावा लागला होता. चांदई संघाची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये प्रबळ ठरली आणि त्या प्रबळ गोलच्या आधारावरती तो सामना त्याने विजय घोषित केला होता. तर 55 धावांची गरज ही स्पर्धा आपण पाहतो. WW टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे गौरव सावंत यांच्या वतीने स्पर्धा कव्हर अप केली जाते आणि संपूर्ण 198 देशामध्ये सरळ या स्पर्धेचं प्रदर्शन थेट प्रेक्षक आपण पाहू शकाल. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात, तुमचं मी पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील हार्दिक स्वागत करीत आहोत. तर डीजेच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगलं संगीत, अप्रतिम स्पर्धा, वेल मॅनेजमेंट आणि वेल प्लॅनिंग टुर्नामेंट आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक 2017 पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि स्पर्धेत भाग सर्वकडूनचं सहर्ष स्वागत. उद्याचा पहिला पोल आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. पहिला उद्या सामना असणार आहे ठीक 8:30 नाणेफेकी केली जाईल आणि 8:45 सामना सुरू होणार आहे. तर पहिला सामना उद्या बघू शकाल तुम्ही, कारा वर्सेस शेलू हा पहिला सामना असणार आहे. तर दुसरा सामना संदप वर्सेस इंदगाव दुसरा सामना असणार आहे. तर तिसरा सामना अगासन वर्सेस खरवई हा तिसरा सामना असणार प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि चौथा सामना जोवेली मागच्या वर्षी स्पर्धेचा रनरअप संघ निश्चित संघ तुम्ही इलेक्शन मध्ये बघू शकाल आयोजकांना. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध सापाडे हा संघ असणार आहे. आणि 5वा सामना या स्पर्धेला असणार आहे माणकिवली वर्सेस नावपाडा. तर उद्या पिंट्याचा संघ असणार आहे. यायला विसरू नका, आम्ही तुमची वाट पाहू. आपण पाहता कुठेही जाऊ नका, आपण पाहता स्वर्गवासी हिंदू साम्राज्याच्या 2017. तर सामना आपण जरा लवकर स्पीडअप करा, कारण अजूनपर्यंत आम्हाला 2 सामने या स्पर्धेमध्ये प्रदर्शित करायचे आहेत. कारण हा सामना जिंकणारा संघ त्या संघाला घरी जावं लागेल. मात्र काकडवानी चांदई या 2 संघांमध्ये विजेता संघ उंबारे संघासमोर या स्पर्धेमध्ये एक शेवटचा सामना आपण पाहणार आहोत.
प्रेक्षकांच्या माहितीसाठी अजून आम्ही 2 सामने तुमच्या भेटीस आणणार आहोत। यानंतरचा सामना काकडवाल वर्सेस चांदई। एका बाजूला काकडवाल संघाची फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला चांदई संघाची सर्वात चांगली गोलंदाजी। तर हॅलो तर निश्चितच ज्या कोणी या मैदानाच्या बाहेर बघा आग लागली आहे तर आपल्या कोणाच्या गाड्या असतील तर कृपया करून हलवायच्या त्या ठिकाणाहून, कारण बऱ्याचशा गाड्या सीएनजी आहेत त्यामुळे आगीचं प्रमाण भरपूर आहे, कारण दुपारची वेळ आहे त्यामुळे ज्या कोणाच्या गाड्या लावल्या असतील आमच्या या डाव्या बाजूला समालोचन कक्षाच्या तर कृपया करून तिथून हलवा आपण गाड्या। तर थोडासा व्यत्यय निर्माण होतो या ठिकाणी बघतो आपण, दुपारच्या वेळेमध्ये थोडासा व्यत्यय आलाय। तर सामना आपण सुरू करा, कारण अद्याप 2 सामने खेळवायचे आहेत त्यामुळे निश्चितच आपण सामना सुरू करायचा आहे। तर 54 धाबा एकवटल्यात, 55 धाबांचं लक्ष्य टार्गेट या 5 षटकामध्ये आहे। 11.00 धावसंख्येने धावगती ठेवावी लागेल। ऍज अ ओपनर म्हणून धावपळकावरती आपण बघतोय नितेश लाणे याला बघतोय आणि रोशन बंधू मैदानावरती एक उजव्या हाताचा फलंदाज तर एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये बघतोय आपण। यावेळेस नितेश आणि रोशन, मात्र स्ट्राईकला रोशन आलाय जो डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे। यावेळेस चेंडूची लाईन बघायला लागेल, निश्चितच चूक केली आहे जो गलीचा क्षेत्ररक्षक होता आणि या बोनसच्या रूपामध्ये 5 धावा मिळतात कासगाव संघाला। निश्चितच ज्याप्रमाणे गाणं रचलंय त्याप्रमाणे नाव आहे सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब यांचं। आज कुठेही जा आपण क्रिकेटची स्पर्धा असो तर हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, मात्र एक धाव एकवटली आहे, एक धाव घेतली जाते। तर निश्चितच एक धाव एकवटली जात आहे, स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे। धावसंख्या धावपळकावरती बघतोय आपण यावेळेस 7 धावा, कारण 55 धावांचं लक्ष्य आहे आणि या 55 धावांचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करावं लागेल या फलंदाजांना। हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू होता, टेकअप केला जातो एसटी रक्षकाकडून आणि मात्र अप्रतिम चेंडू बघा, फुटवरचा वापर नाही या फलंदाजाचा, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय। चेंडूचा मात्र एवढा वेग होता या फलंदाजाला समजला नाहीये आणि पहिला निर्धाव चेंडू बघतोय षटकामध्ये स्टेअर करतोय। यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघा, एक बायचा चौकार गेल्यानंतर मात्र कमबॅक करून देण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज विशाल भारतीयाचा। एक ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा खेळाडू बहुसंघाचा अतिशय चांगला फलंदाज गोलंदाज आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय हा गोलंदाज। यावेळेस बघतोय आपण हा चेंडू षडफूल करतोय, चेंडू हवेत आहे, फलंदाज बाद, पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय, बिग विकेट। बघा, ज्या वेळेस पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती 22चा चौकार गेला होता आणि वाईट होता, म्हणजे 5 धावा आल्या होत्या, मात्र त्याच्यानंतर 3 चेंडूवरती एकच धाव आली आहे आणि 4 चेंडूवरती एकच धाव आली आहे आणि एक गडी बाद झालाय। कमबॅक कसं करायचं ते दाखवून दिलंय विशाल भारती या गोलंदाजाने, कारण 55 धावांचं लक्ष्य आहे त्यामुळे निश्चितच 11च्या सरासरीने ही धावगती प्रत्येक षटकामध्ये ठेवावी लागेल। मात्र या P1च्या षटकामध्ये बघतोय आपण, ज्या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये मनगडी ताकदीचा वापर नाहीये, कारण पॉवरचं षटक म्हटलं की आपल्याला मनगडी ताकदीचा वापर करायचा असतोय। कारण बघितलं होतं ज्यावेळेस आपण विश्वचषक स्पर्धेमध्ये सुरुवात केली होती, सन जयसूर्या आणि रोमेश कालू वितरणा अख्ख्या जगाला दाखवून दिलं होतं की पॉवर काय असते फलंदाजाची, मात्र ती पॉवर दाखवत नाहीये। यावेळेस बॅक टू बॉलर केलाय आणि चेंडूची मात्र निर्धावपणे सांगता झाली आहे। षटक समाप्त होत आहे, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकात धावसंख्या धावपळकावरती लागली आहे फक्त आणि फक्त 7 धावा। व्हेरी गुड बॉलिंग।
तर एकूण धापलकर धावाले ते फक्त 7-55 धावांची गरज असताना सामना आपण पाहतोय. या स्पर्धेतील अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळतो तो कासगाव वर्सेस भोज असा सामना पाहतोय. कासगाव संघ म्हटलं तर आमचे बाराम जगन कांबरी शिवसेना अंबरनाथ तालुका यांचा संघ आपण पाहतोय. खूप मोठे सपोर्टर आहेत संघाचे. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा पाहायला मिळतात. 55 धावांची गरज असताना सुरुवात मात्र शांत आणि सावध पाहायला मिळते संघाची. भोज संघ या स्पर्धेमध्ये भोज संघाने या स्पर्धेमध्ये 54 धावा ठोकल्या. 5 गटांच्या बदल्यामध्ये 55 धावांची गरज आंबे कासगाव या संघासाठी. तर सामना आपण स्पीडअप करा. विनंती असणारे दोन्ही संघांना ऐका की जो संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतो आता मी विनंती असणारे भोज संघाला की आपण वेळ जास्त बाहेर घालू नका. कारण 2 सामने अजूनही आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून प्रदर्शित करायचे आहेत. तर विनंती असणारे सर्व संघांना ऐका की आपण वेळेचं भान ठेवा आणि आम्हाला मात्र सहकार्य करा. तर सायकलला फलंदाज सज्ज होतो आता योगेश पाटील. गोलंदाज सज्ज होतोय. तर वैभव चतुरे आणि रोशन अशी 2 फलंदाज आपण पाहतोय. रोशन लहाने डावकरा फलंदाज स्ट्रायकर यांचा अत्यंत घातक स्टान्स मध्ये योगेशचा चेंडू यामध्ये योगेशसाठी मोठा फटका लोकांच्या डोक्यावर बिरकावून दिलाय. 1 बाउन्स सीमा पलीकडे दणदणीत चौकार. रोशनच्या बॅटून निघाला तर खणखणीत चौकार आपण पाहतो. रोशन लहाने हा फलंदाज डावकर आहे बघा. अत्यंत घातक टान्स मध्ये असा फलंदाज. फुटवर खूप चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडूच्या लेंथ आणि लाईन मध्ये खूप लवकर येतो फलंदाज. त्याला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं ग्लॅमर या फटक्यात पाहायला मिळालं. धावांचा पुढे सरकते. एकूण धावसंख्या धापलकरती 2 अंकामध्ये 11 धावसंख्येवरती. दॅट्स अ गुड टायमिंग. चेंडू टप्पापर्यंत मात्र उचली घेत नाहीये. खूप जमिनी लगत चेंडून राहतोय. चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय. पंचांगानं मात्र अपील स्ट्रॉंग केलं होतं. पंचांना मात्र अपील फेडून लावलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला आपण पाहतो जेव्हा एक मोठा फटका फलंदाज मारतो तेव्हा गोलंदाज त्याच्यामध्ये परिवर्तन करून फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी साबित होतोय. तो योगेश पाटील याचा धाबांचा बोक पुढे सरकतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वन सेकंड चेंडू बघा खूप स्ट्रॉंग अपील केले जाते. वारंवार पंचांना दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. खूप चांगलं कमबॅक केलं जाते गोलंदाजच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर मात्र गोलंदाजानं फलंदाजाला थांबून ठेवलं बघा. लेंथ लाईन मध्ये ज्यावेळी पहिला चौकार आला त्यावेळी ओव्हरपिच चेंडू होता. त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला फुल लेंथ डिलिव्हरी. मात्र चेंडू जमिनी लगत राहिला आणि तिसरा चेंडू आपण पाहिला आउटस्टॉप टू ऑफस्टंप. असे 3 व्हॅरिएशन मध्ये आपण तिसरं हे दुसऱ्या षटक आपण पाहतो. धावांचा वेग मात्र सुस्तावलेला थांबलेला पाहायला मिळतोय. 11 धावसंख्येवरती. शॉर्टपिच चेंडू ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. गती जास्त, लाईन चुकीची. पंचाने पाहिले. आम्हाला पंच योगेश इंद्रिकर आम्हाला इशारा करताय इट इज वाईट आणि अवांतर धावसंख्येला मात्र वेग येतोय. थोडासा दिशा भरकटला गोलंदाज. कारण अगोदर त्यानं ऑफस्टंपच्या जास्त बाहेर गोलंदाजी केली. मात्र हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर करण्याचा प्रयत्न केला आणि मात्र पंचांचा इशारा स्वेअर चला. अवांतर धावसंख्येला वाढ होते. धावसंख्या कमी होते 12 या धावसंख्येवरती. 30 लाईन तोच टप्पा तो चेंडू आणि 30 लाईन आणि तेच पंच पुन्हा एकदा आम्हाला इशारा करतात. याला मात्र इट इज अ वाईट वन्स अगेन. बघा ज्या गोलंदाजाने 2 चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाज 2 चेंडू स्वेअर फेकले. मग निर्धाव चेंडूंचा याला मात्र फायदा काय झाला असा प्रश्न संघाने विचारत असतील. मात्र आपण त्या धावसंख्येला अजूनही वाढ होते आणि धावसंख्या पुढे सरकते ती एकूण 13 या धावसंख्येवरती. उलटा चेंडू याला फक्त दिशा देतो. चेंडू ट्रॅव्हल झाला तो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लक्ष जज करतोय. फार वेगाने पुढे सरकतोय. 200 चेंडू खाली थ्रो मात्र 1 बाउन्स येतोय आणि तेवढंच चांगलं बॅकअप पाहायला मिळतोय. मात्र तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळून पाहायला मिळतोय आणि 2 धावांच्या मध्ये सांगितलं असेल मात्र वेगानं आकार येतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहता. त्याच्या स्पर्धेतील दुसरा पहिला सामना आपण पाहतो 5वा कासगाव वर्सेस भोज यांच्यामध्ये आणि 55 धावांची गरज असताना धाबामध्ये 15 धावा बघू शकाल. अजून एक मोठा फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य मात्र गॅप शॉट खेळण्यामध्ये अपयशी ठरलाय. तर क्रिकेट हा खेळ ताकदीचा तंत्राचा खेळ मानला जातोय. जर तुम्ही प्रत्येक चेंडूची ताकद वापरली तर तुमचं तंत्र वापरणं फार गरजेचं असणार आहे. कारण ताकदीमध्ये तुम्ही गॅप शोधू शकणार नाहीये. मध्ये तंत्रामध्ये तुम्ही तुमचा स्टॅमिना वाचून तुम्ही एक चांगली गॅप शोधू शकता आणि ते मात्र जमत नाही फलंदाजांना. आणि सिंगल डबल समीकरण साधत धावसंख्येचा आकार याने मात्र संत वाते इंद्रायण थेंबे थेंबे तळे साचे हा धावसंख्येचा वेग मात्र पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या पुढे सरकते. ऑन साइडला चेंडू बिरकावून दिलाय. नो मॅच लँड्स मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमा पलीकडे वाऱ्याच्या वेगाने लॉंग लेग रिझन मध्ये 4 धावांसाठी. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला.
अलीजे मर्द मराठा भडकला तेव्हाच तर भगवा झेंडा फडकला. खूप चांगलं वाक्य, चांगलं कल्पना, शिवसेनेचा इतिहास. येणाऱ्या काही दिवसांनी तुम्हाला मी निश्चित सांगू. 1966 ला या शिवसेनेची स्थापना केली आणि तब्बल पहिल्या सभेमध्ये 5 लाख लोकांना एकत्र जमा करणारा शिवसेनेचा एकच तो ढाण्याबाग स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे. ते षटक समाप्त दुसरा धावा येतात त्या वाऱ्याच्या वेगाने पहिल्या षटकामध्ये 7 धावा आपण पाहिल्या आणि या षटकात धावा आल्या त्या 13 एकूण धावसंख्या धावपगती पाहायला मिळतात त्या 20 धावा. 55 धावांची गरज असताना जगदीश आता गरज आहे ती मात्र येणारे 18 चेंडू आणि तब्बल 55 धावांची गरज असताना धावा आल्या त्या फक्त 20, येणारे 18 चेंडू आणि तब्बल 35 धावांची गरज. हे समीकरण होतं सांदेई संघासमोर खेळताना आंबेशिव संघाला. मात्र आंबेशिव संघ बाद झाला होता आणि तेव्हा सुद्धा 55 धावा ठोकायच्या होत्या आणि ते समीकरण पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा मागच्या सामन्याचा ऍक्शन रिप्ले तुम्हाला ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. हे वैशिष्ट्य मी म्हणेन या सामन्याचं सौभाग्य प्रेक्षकांचं की ते समीकरण तुम्हाला पाहायला येतंय. खूप लवकर खेळतोय फलंदाज लेंथ लाईन मध्ये मात्र येत नाहीये. बनितो अब्दुल गनी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. हवेमध्ये संचार करण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडूची लेंथ लाईन ओळखली जात नाहीये आणि एक निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकण्याचं मानस गोलंदाज अमित देशमुखच्या माध्यमातून आपण पाहतोय. देशमुख घराणं राजकारणामध्ये सर्वात अग्रेसर घराणं आणि त्यावेळेला आपण पाहतोय ते अमित देशमुखला आपण पाहतोय गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाजच्या भोवल्यावरती. स्ट्रायकरचा फलंदाज घात लावून बसणारा डावखुरा फलंदाज आपण पाहतोय तो रोशन लहाणे ज्यानं चौकारानं खात्याची सुरुवात केली होती मात्र तो थोडासा बॅकफुटला आलाय तर तब्बल 4 चेंडू त्याने बीट केलेत या फलंदाजी करताना. फ्रंटफुटला आला होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश लाभतोय. चेंडू चावल होते तो बॅकअप बघा किती थोडासा बोस संघ थोडासा मात्र दडपणाला बली पडतोय. कासगाव संघ मात्र आगेकूच करण्याचा प्रयत्न करतोय. बालाराम कांबरे यांचा संघ शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ शेते तालुका प्रमुख त्यांचा संघ आपण पाहतोय. धाबांचा वेग पुढे सरकतोय तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेचं वैशिष्ट्य. मागच्या कित्येक वर्ष आम्ही स्पर्धेमध्ये समालोचन करतोय आणि स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेचं आम्ही वैशिष्ट्य पाहतोय. शिस्त या स्पर्धेचा सर्वात मोठा पाया समजला जातोय आणि सर्वात मॅन ऑफ द सिरीज म्हणून या स्पर्धेमध्ये 4 व्हीलरचा वापर पहिल्यांदा अंबरनाथ बदलापूर आपण पाहतोय. एकमेव स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गवासी हिंदुहृदय साम्राज्य 2017. लॉंग आपला घेण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतो जज करतो एक्स्ट्रा कव्हरला सीमा पलीकडे घेण्याचा प्रयत्न होता मात्र ताकदीचा पुरा वापर आणि स्ट्रोकचं सिलेक्शन चुकीचं त्यामुळे शॉटचं सिलेक्शन चुकलंय आणि फलंदाज मात्र बाद होतोय. अजून एक धक्का आणि दुसरा धक्का यावेळी मात्र बघू शकाल आपण भोज कासगाव या संघाला. नैनों से बाण रे चलाओ ना नैनों से बाण रे जान ले लो ना जान रे जान ले लो ना जान रे कहीं निकल न जाए कहीं निकल न जाए कहीं निकल न जाए कहीं निकल न जाए हमरी बॉडी से हमरी बॉडी से. एकूण धावांचा वेग आपण बघू शकाल तर एकूण दुसरा गडी बाद झालाय तो 21 या धावसंख्येवरती. बघा 21 या धावसंख्येत मगाशी आंबेशिव या संघाचे 3 गडी बाद झाले होते जगदीश आणि आता आंबेशिव या संघाचा एक ऍक्शन रिप्ले दाखवताना संघ आपल्याला पाहिजे कासगाव संघ त्याचे 2 गडी बाद झालेत 21 या धावसंख्येवरती. बघा मागच्या सामन्याचा इतिहास तुम्हाला तंतोतंत पाहायला मिळतोय. तर सामना आपण चांदई आणि आंबेशी मध्ये पाहिलाय तसंच सामना आपण पाहतो कासगाव आणि भोज या 2 संघांमध्ये. लेफ्ट हँड राऊंड विकेट पुढे राऊंड केल्याचा प्रयत्न त्यामध्ये अपयश लाभले. मिस्टर आमिष स्टॉक क्षेत्ररक्षण जज करतोय मात्र क्षेत्ररक्षण चुकतंय जजमेंट चुकतंय आणि 2 धावा इथे पाहायला मिळतात. झेलचं मात्र जजमेंट खूप चुकीचं पाहायला मिळतोय. चेंडू थोडासा बाहेर येत होता आणि क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप करण्यामध्ये चूक करतोय आणि 2 धावा पाहायला मिळतात. झेल कसा घ्यायचा हे तुम्हाला निश्चित सांगेन. झेल कुठं आहे हे पाहणं, दुसरी गोष्ट झेल खाली येणं आणि झेल छातीवरती घ्यायचं की जमीन लगत घ्यायचं ठरवणं या 3 गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. या जमल्या नाहीयेत. चेंडू आता मात्र हुक करतोय वन बाउन्स सीमा पलीकडे चेंडू फ्लाय होतोय आणि फायनल चेंडू चिरून जातोय बीट करून जातोय सीमा पलीकडे. अजून एक चौकार. खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा 15 या धावसंख्येवरती रोशन लहाणे खेळतोय. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. दम आणि संयम खूप चांगला पाहायला मिळतोय फलंदाजच्या माध्यमातून आणि तब्बल 15 धावांचं योगदान देणारा हा एकमेव फलंदाज ठरलाय. एकूण धावांचा वेग पुढे सरकतोय 27 या धावसंख्येवरती. अमित देशमुख थोडासा दिशा भरकट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय.
उलटा चेंडू ऑन साइडला ऑनडरच्या माध्यमातून खूप वेगानं जज करतो गुड फिल्डिंग पुढे सरकलंय तेवढ्यात चांगला थ्रो पाहायला मिळतो मध्ये बॅकअप चुकीचा सिंगलच्या मध्ये धावसेकल आकार येतो एकूण धावसेकल मात्र षटक समाप्त पंचांचा इशारा येतो ड्रिंक्स टोली मध्ये होती एकूण धावपलके धावाले ते आतापर्यंत 28 धावा येणारे 12 चेंडू उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज सामना कोण जिंकणार कसा असणार कासगाव संघ विजय होणार का बोल संघ स्पर्धेत शिरकाव करेल का बोल संघ स्पर्धा जिंकून या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित करणार का सामना बघूया काय होते येणाऱ्या 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि 27 धावांची गरज डीजे क्रिकेट स्पर्धा बघायला जमल्याने गावकरी सारी लाखाची क्रिकेट स्पर्धा बघायला जमल्याने गावकरी सारी जय हनुमान क्रिकेट संघाची पोर ठाण्यानं फेमस झाली जय हनुमान क्रिकेट संघाची पोर ठाण्यानं फेमस झाली जय हनुमान क्रिकेट संघाची पोर ठाण्यानं फेमस झाली जय हनुमान क्रिकेट या दरम्यान भालचंद्र कांबरी यांचे ते शुभागमन होते मोस्ट वेलकम त्या स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार आमचे आधारस्तंभ तसेच आमचे प्रेरणास्थान सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मंगेशजी धुले साहेब तसेच या स्पर्धेमध्ये आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य चैतन्यजी धुले साहेब त्यानंतर बाराम कांबरी साहेब ज्यांचा संघ कासगावात सध्या खेळतोय आणि आमचे दुर्वाजी धुले साहेब यांचं खूप मोठं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी तसेच ग्रामस्थ मंडळ जोहिली आणि जानवर क्रिकेट संघ जोहिली तसे आमचे पप्पू यांचं खूप मोठं समर्थन या स्पर्धेसाठी तर 12 चेंडू आणि 27 धावा सामना खूप आता चांगला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण 5 सामने पाहिलेत आणि 5च्या सामने एकतर्फी झाल्यानंतर प्रेक्षकांना आता उत्कंठा लागते या सामन्याची की हा सामना शिगेला पोहोचेल का उत्कंठ शिगेला पोहोचवेल का सामन्यामध्ये थरार पाहायला मिळेल का आणि सामन्यामध्ये चुरस आणि खुन्नस क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळेल का यामध्ये प्रत्येक प्रेक्षकाला पडलेला प्रश्न त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला येणाऱ्या 2 षटकामध्ये येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज थरार क्रिकेटचा महासंग्राम येस वेअर दॅट्स अ गुड टायमिंग चेंडू बघा किती उचली देतो गोलंदाज खूप चांगला टेक ऑफ करतो चेंडू गुडलेस बरोबर टेक ऑफ केला होता फलंदाजाकडे मात्र फलंदाजानं पाहिलं होतं गोलंदाजाकडे पंचांकडे अपील केलं होतं याली बाउन्स मात्र पंचाने सांगितलं ना इट्स अ गुड डिलिव्हरी येणारे चेंडू 11 आणि 27 धावांची गरज सामना क्लोज यावेळी मात्र ओव्हरपीच चेंडू ऑन साइडला चेंडू भिरकावून दिला जज करतोय मध्ये पुन्हा एकदा मागे जातोय 2 धाब्याचा मानस आणि 2 धाबा पूर्ण होतील का गुड आणि मिडल द विकेट 2च धाबा मिळतील काय चेंडू आता बॅटला जाणून बुजून लागला की नाही पंच पाहतील आणि फक्त 2च धावा तुम्हाला दिल्या जातील येणारे चेंडू 10 आणि आता 25 धावांची गरज आता सामन्यामध्ये कस लागतोय आता सामन्यात रंगत निर्माण होते आणि आता मध्ये उत्कंठा शिकेला बसते प्रेक्षकांना चर्चेला उदाहरण होते की सामना कोण जिंकणार सामन्याचा थरार किती पाहायला मिळेल सामन्याची गुणवत्ता आणि सामन्याचा घातक शेवट किती घातक असणार आहे हे पाहणं आता गरजेचं असणार आहे येणारे 10 चेंडू आणि 25 धावांची गरज अप्रतिम क्रिकेट चांगली स्पर्धा चांगला सामना चांगले प्रेक्षक आणि चांगले आयोजक अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन आपण पाहतोय गुड मॅनेजमेंट गुड अरेंजमेंट वेल प्लॅनिंग टुर्नामेंट पाहतोय यू आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट द टेनिस क्रिकेट वर्ल्ड बिगेस्ट टुर्नामेंट ऑन साइडला चेंडू भिरकावून दिला फ्रंट फुटला आला सदक्षक जज करतो व्हेरी गुड फिल्डिंग 2 धाब्याचा मानस मात्र नाहीये कुन्नास क्रिकेट मैदानात पाहायला मिळतोय गुड फिल्डिंग गुड थ्रो ऑन द स्टंप फक्त सिंगल पाहायला मिळतोय येणारे 9 चेंडू आणि 24 धावांची गरज 9 चेंडू 24 धावा सामना बघा किती चांगला पाहायला मिळतोय एका बाजूला फलंदाजी करणारा कासगाव संघ दुसऱ्या बाजूला भोज संघ ज्याला 54 धावा टोकल्या स्पर्धेमध्ये आणि 55 धावाचं लक्ष निर्माण केल्यानंतर सामन्यामध्ये मात्र उत्कंठा निर्माण होते आणि आता सामन्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय सामन्याचा शेवट किती घातक पाहायला मिळेल सामन्यात किती चुरस पाहायला मिळेल प्रेक्षकांना उत्कंठा राहणार सामना एक उत्कंठामध्ये आपण सामना पाहतोय थरार क्रिकेटचा येणारे 9 चेंडू आणि 24 धावा सामना बघा थोडासा प्रेशराईज केला जातोय फलंदाजाला मात्र प्रेशराईज केलं जातोय गोलंदाज आपलं काम यशस्वी वापरतात मात्र फलंदाज काय करणार 9 चेंडू 24 धावा बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा लेफ्ट हँड ओव्हर राऊंड विकेट ऑन साइडला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न शॉर्टअपच्या माध्यमातून चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रेजला पंचांचा लेग बाईटचा इशारा धावांसाठी संघर्ष करावा लागतोय धावांसाठी झुंज द्यावी लागते आणि धावांसाठी मात्र प्रतिकार करावा लागतोय सिंगलच्या माध्यमात धावसंख्या आकार येतोय हलवारपणे धावसंख्या पुढे सरकते येणारे चेंडू 8 आणि गरज येते आता मात्र 23 धावांची 8 चेंडू 23 धावा सरांसाठी प्रत्येक चेंडू मागे 4 धावांची गरज आता सामन्याचा शेवट कसा असणार आहे सामना एकतर्फी की मात्र 2 तर्फी पाहायला मिळेल की सामन्यामध्ये खुन्नस की सामन्यामध्ये शांत पाहायला
पाहायला मिळेल. न गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज विशाल भारती गोलंदाज करतोय. खूप चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षक जज करतोय. पुढे सरकतोय. प्रेशर ऑन द फिल्डर. किती प्रेशराइज केलंय. प्रेशर ऑन द बॅट्समन, प्रेशर ऑन द बॉलर्स, प्रेशर ऑन द फिल्डर. यू आर द वॉचिंग द प्रेशर गेम. प्रेशर आणि फक्त प्रेशर आपण सामन्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये क्रिकेटची झुंज मात्र कडवी होते आणि खडतर प्रवास पाहायला मिळतोय. प्रवास मात्र फलंदाजाकडे सुखकर नाहीये. सामना बदलतोय, रंग बदलतोय. 7 चेंडू 21 धावा. मागे चेंडू लिडिंग याची लागते आणि फलंदाज बाद. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. तर शांताबाई संजय लोढे यांचा 2015चा सर्वात उत्कृष्ट गाणं आणि सर्वात लोकप्रिय 2016 सैराट. तर सन्माननीय प्रफुल्लजी मोरे शिरगाव यांचे ते शुभागमन झाले. मी आपल्यास विनंती करीत आहोत की आपण या व्यासपीठावर स्थान व्हावं. आम्ही आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. येणारे षटक 6 आणि 21 धावांची गरज. सामन्यामध्ये किती चढ उतार पाहायला मिळाले आणि गोलंदाज विशालनं केलेला अचूक मारा या स्पर्धेमध्ये खूप चांगला पाहायला मिळाला. तर सन्माननीय प्रफुल्लजी मोरे शिरगाव यांचे ते आगमन झाले. मी आपल्यास विनंती करते आपण व्यासपीठावर येऊन स्थान व्हावं. 6 चेंडू 21 धावा. सामना रंगत नाहीये ओमकार. जर जगदीश आपण पाहिलंय तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कसं पाहायला मिळतंय. गोलंदाजानं किशोरनं केलेली गोलंदाजी, विशालनं केलेली गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण आणि फलंदाज खूप प्रेशराईज केलं. त्यानं कोणतीच संधी मोठे फटके मारण्याची दिली नाहीये आणि तेवढेच चांगला हाय स्टँडर्ड फिल्डिंग पाहायला मिळाली या षटकामध्ये. त्यामुळे सामना थोडासा आगीकूच करताना पाहायला मिळतोय तो मात्र भोसगाव संघ. कासगाव संघ या स्पर्धेमध्ये किती अस्तित्व टिकेल. 6 चेंडू 21 धावांची गरज. बालराम कांबरेंचा संघ या स्पर्धेमध्ये किती अस्तित्व निर्माण करेल हा मात्र प्रतिष्ठेचा विषय बनला मैदानावरती. ऑलऑफ केला चेंडूला सिद्धेश जज करतोय. पुढे सरकलाय एक्स्ट्रा कव्हरला. व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धाब्याचा मानस मात्र बॅकअप चुकीचं पाहायला मिळतंय. प्रेशर ऑन द फिल्डर्स वन्स अगेन. फक्त 2 धाबा पाहायला मिळतात. उर्वरित समीकरण येणारे 5 चेंडू आणि तब्बल 19 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना असं वाटलं की खूप चांगला सामना पाहायला मिळेल. मात्र गोलंदाज विशाल भारतीने केलेली कामगिरी 4थ्या षटकामध्ये लाभदायक ठरले आणि सामन्याला टर्निंग पॉईंट दिलाय तो याला मात्र भुजगाव संघासाठी, भुजगाव या संघासाठी. तर गाव संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 19 धावा. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश लाभलंय. जज करतो एक्स्ट्रा कव्हरचा पुन्हा एकदा एकाच ऍक्शन मध्ये मात्र थ्रो चुकीचा. मगाशी तोच क्षेत्ररक्षक, तोच फलंदाज, तोच गोलंदाज, तीच लेन, तीच लाईन. मात्र मगाशी चेंडू यावेळी मात्र गोलंदाज दिला होता. आता चेंडू मात्र यशरेषकडे दिलाय. मगाशी चेंडू डायरेक्ट थ्रो होते, आताची थ्रो मात्र बाउन्स होती. फक्त सिंगल आणि 2 मध्ये कन्वर्ट केले जातात. समीकरण बदलतंय. येणारे 4 चेंडू आणि तब्बल 17 धावांची गरज. कासगाव संघाचे पाठराखी आता मात्र शांत, कारण आमच्या बाजूलाच हा गाव आहे, मैदानाच्या बाजूलाच हा गाव आहे. त्याला पाठराख्यांची संख्या जास्त आहे आणि बालराम कांबरी यांचा संघ मात्र थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 17 धावा. सामना बघा शेवटच्या डब्यामध्ये कशी कडवी झुंज पाहायला मिळते. हा प्रवास मात्र खडतर पाहायला मिळतोय या संघाच्या माध्यमातून. बॅकफुटला फलंदाज जास्त खेळतोय त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड ऑनला. लोकांचा क्षेत्र फार मिड ऑनला येतोय तोपर्यंत फक्त सिंगल. आता समीकरण मात्र फार कठीण झालंय. येणारे चेंडू 3 आणि 16 धावांची गरज. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहतात WW टेनिस तिकेट थेट प्रेक्षक आपण गौरव सावंतच्या माध्यमातून पाहतोय. तसे आमचे संतोष ठाणेकर आणि गौरव सावंत सध्या हेड म्हणून काम करतात ते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं हार्दिक स्वागत करूया आपण. येणारे 3 चेंडू आणि 16 धावा. 2 षटकार 1 चौकाराची नितांत आवश्यकता. फ्रंटफुटला आला फलंदाज. फ्लाइट स्ट्रोक. जबरदस्त फटका. क्रिकेटचा साधक सुंदर एक्स्ट्रा कव्हरेज चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पलीकडे. दणदणीत षटकार. मुझे पहचानो. माध्यमातून निघाला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू 10 धावा. आता जर येणाऱ्या चेंडू चौकार षटकार लागला तर मात्र प्रेक्षकांचं लक्ष कुठे असणार आहे आणि सामन्यामध्ये किती थरार पाहायला मिळेल. 2 चेंडू 10 धावा. 1 षटकार सामन्यामध्ये विचार करण्यास भाग पडतोय आणि यावेळी मात्र टेंबेचा षटकार खूप महत्व लाभदायक ठरतो. 2 चेंडू आणि 10 धावा. अजून एक मोठा फटका लोकांच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. जज करतोय सीमा पलीकडे. दणदणीत षटकार. ओ व्हॉट अ मॅच.
आणि वॉट अ टर्निंग पॉइंट. सामना टर्न होतोय. एक चेंडू आणि गरज फक्त 4 धावांची. जबरदस्त सामना. अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम, लाभाने सुंदर, वाखाणण्याची पर्यंत पाहायला मिळते आणि सामन्याचं चित्र स्पष्ट होत आहे. एक चेंडू आणि जवळ 4 धावांची गरज फक्त. जे प्रेक्षक बसले होते ते आता मात्र उभे राहिलेत. त्यांचा आता बीपी वाढतोय कारण सामन्याचं चित्र स्पष्ट होतंय. येणारे एक चेंडू आणि 4 धावा. अनबिलिव्हेबल क्रिकेट मध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची गुणवत्ता आणि क्रिकेट काय खेळ आहे याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एक चेंडू 4 धावा. ओ व्हॉट अ मॅच. अशफाक पटेल यांच्याकडे जर हा सामना जिंकून दिला फलंदाजांना तर रोख रक्कम 1000. 3 लाखाची स्पर्धा. 1000 रुपये कमी आहे जगदीश मी म्हणेन. आता काही हरकत नाहीये. एक चेंडू 4 धावा. जरा जोरदार टाळ्या शेवटच्या चेंडूसाठी. एक चेंडू आणि 4 धावा आणि फलंदाज बाद. ओ व्हॉट अ सेलिब्रेशन, व्हॉट अ मॅच, ओ व्हॉट अ सेलिब्रेशन. आणि कासगाव संघ शेवटच्या श्वासापर्यंत स्पर्धेमध्ये लढला. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत हा सामना त्याला गमावा लागला आणि कासगाव संघ या स्पर्धेतनं पहिल्या फेरीत बाद होतोय आणि भोसगाव संघ स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी घेतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं हार्दिक आभार. तर अजून 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. विशाल भारती या ठरल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या विशाल भारती आपण व्यासपीठावरती अतिशय चांगली गोलंदाजी, 2 षटकं आणि तब्बल फक्त त्याने धावा दिल्या त्या 13 आणि